नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी साथीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण लिंबू शेतीतलं एक असं गुपित उघडणार आहोत, जे तुमचं उत्पन्न थेट प्रति एकर 12 लाखांपर्यंत पोहोचू शकतं. हो, अगदी बरोबर ऐकलत. हे कसं शक्य आहे, हे सविस्तर जाणून घेण्याआधी एक छोटंसं काम नक्की करा. आपल्या शेतीला फायद्यात आणणाऱ्या अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या कृषी साथी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. जरा हा आकडा बघा, 12 लाख रुपये. विश्वास बसतोय? नाही ना? पण ऐका, हे खरं आहे. एका एकरातून वर्षाला तब्बल 12 लाख रुपयांचं उत्पन्न. नाही, हे काही स्वप्न वगैरे नाहीये किंवा हवेतल्या गप्पा तर अजिबात नाहीत. हे हे आहे एका विशिष्ट तंत्रज्ञानाचं आणि योग्य नियोजनाचं फळ. चला तर मग या आकड्यामागचं गणित काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. आता अनेकांना वाटेल की हे जरा जास्तच झालं, यात नक्कीच काहीतरी लपवलंय. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, हे आकडे पोकळ नाहीत, ते एका अचूक आणि 100% व्यावहारिक प्रणालीवर आधारित आहेत. चला, माझ्यासोबत एक एक करून हे गणित समजून घेऊ, म्हणजे मनात कोणतीही शंका उरणार नाही. या जबरदस्त उत्पन्नाचा जो पाया आहे ना, तो आहे लागवडीच्या अंतरात. जेव्हा आपण 20 बाय 10 फुटांवर झाडं लावतो, तेव्हा एका एकरात अगदी आरामात जवळपास 200 झाडं बसतात. हीच आपल्या 12 लाखांच्या प्रवासाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे, हे लक्षात ठेवा. आता झाडांच्या वाढीचा हा प्रवास बघा, किती इंटरेस्टिंग आहे. दुसऱ्या वर्षी प्रत्येक झाड आपल्याला 20-30 किलो फळं देतं. तिसऱ्या वर्षी हाच आकडा 40-50 किलोवर पोहोचतो आणि 8व्या वर्षापर्यंत तर काय, प्रत्येक झाड म्हणजे जणू काही फळांची फॅक्टरीज बनतं. 120 किलोपेक्षा जास्त फळं देण्याची ताकद त्याच्यात येते. हीच सातत्यपूर्ण वाढ आपल्याला मोठ्या नफ्याची हमी देते. तर आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. हिशोब बघा कसा आहे. आपल्याकडे आहेत 200 झाडं आणि प्रत्येक झाड देते आपल्याला 120 किलो उत्पन्न. सरळ गुणाकार केला तर एका एकरातून निघतात 24,000 किलो, म्हणजे तब्बल 24 टन लिंबू. बाजारात भाव वरखाली होत राहतात, पण आपण वर्षाचा सरासरी भाव फक्त 50 रुपये जरी पकडला तरी एका एकरातून 12 लाखांचं उत्पन्न कुठेच गेलं नाही. हे निव्वळ गणित आहे, कोणतीही जादू नाही. चला, आता या प्रणालीच्या हृदयाकडे म्हणजे तिच्या मूळ संकल्पनेकडे वळूया. ही आहे 12माही प्रणाली. याचा अर्थ काय? तर एकदा लावलं आणि झालं असं नाही. इथे फळधारणा आणि फुलं येण्याचं चक्र अविरत न थांबता चालू राहतं, ज्यामुळे आपल्या खिशात पैसा हंगामानुसार नाही तर वर्षभर सतत येत राहतो. ही प्रणाली एका सोप्या आणि सुंदर लयबद्ध पद्धतीने चालते. साधारणपणे 3 महिने कापणी करायची, मग झाडाला 1 महिन्याची विश्रांती द्यायची आणि हेच चक्र पुन्हा सुरू. याचाच अर्थ वर्षातले तब्बल 9 महिने आपल्या बागेतून उत्पन्न अविरतपणे चालू राहतं. विचार करा, किती छान वाटेल ना? आता ना सगळ्यात महत्त्वाचा भाग, या चक्रांचं व्यवस्थापन कसं करायचं ते. हे समजलं तर सगळं जमलं. पहिलं चक्र येतं जूनमध्ये, म्हणजे जी फुलं जूनमध्ये लागतात त्यांची फळं दिवाळीच्या आसपास मिळतात. उत्पन्न तर भरघोस मिळतं, पण बाजारात लिंबू खूप आलेला असतो, त्यामुळे भाव थोडा कमी मिळतो. पण खरी कमाई, खरंच सोनं आहे ना, ते दुसऱ्या चक्रात आहे. जी फुलं ऑक्टोबरमध्ये लागतात त्यांची फळं येतात फेब्रुवारी ते एप्रिलच्या कडक उन्हाळ्यात. तेव्हा बाजारात लिंबू कमी आणि मागणी जास्त. भाव काय विचारू नका, 150, 200, अगदी 300 रुपये किलोपर्यंत जातो. आणि मग तिसरं चक्र, मार्चमधलं, जे पावसाळ्यात आपल्याला चांगलं उत्पन्न आणि ठीकठाक भाव देऊन जातं. म्हणजे बघा, तिन्ही चक्रात पैसाच पैसा. आता हे न थांबणारं उत्पन्नाचं चक्र जर आपल्याला अविरत चालू ठेवायचं असेल, तर झाडालाही न थांबणारं पोषण द्यावं लागेल. बरोबर ना? या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे पाणी आणि दुसरं म्हणजे खत. चला बघूया याचं अचूक व्यवस्थापन कसं करायचं. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी सगळ्यात भारी पद्धत आहे रिंग पद्धत. यात काय होतं, झाडाच्या खोडाला थेट पाणी लागत नाही, त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा धोका जवळजवळ संपतोच. पाणी थेट मुळांच्या कार्यक्षेत्रात जातं, त्यामुळे पाण्याची एक थेंबही बचत होते आणि झाडाला ते व्यवस्थित मिळतं. आणि खताचं व्यवस्थापन तर अगदी सोपं आहे. झाडाच्या वयानुसार ते वाढवत न्यायचं. बघा, पहिल्या वर्षी आपण फक्त पाव किलो DAP आणि पोटॅशने सुरुवात करतो. मग हळूहळू ही मात्रा वाढवत 4थ्या वर्षापासून प्रत्येक झाडाला 1 किलो DAP आणि पोटॅश देणं स्थिर करतो. अगदी सोपं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त रासायनिक खतं देऊन चालणार नाही. आपल्या जमिनीची ताकद, तिचं जीव टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.
त्यामुळे 3ऱ्या वर्षानंतर दरवर्षी प्रत्येक झाडाला चांगलं कुजलेलं शेणखत किंवा निंबोळी पेंड द्यायलाच हवी. यामुळे जमिनीची सुपीकता पिढ्यानपिढ्या टिकून राहते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, निरोगी बाग हीच फायदेशीर बाग असते. आपण एवढी मेहनत घेतो, पण काही न दिसणारे शत्रू आपलं सगळं नुकसान करू शकतात. चला, आता या धोक्यांबद्दल आणि त्यांच्या व्यवस्थापनाबद्दल बोलूया. लिंबाच्या शेतीतला सगळ्यात मोठा आणि धोकादायक शत्रू जर कोणता असेल तर तो आहे जीवाणूजन्य करपा, ज्याला आपण बॅक्टेरियल ब्लाइट म्हणतो. हा एक असा बदमाश रोग आहे जो पानांवर, फांद्यांवर आणि आपल्या चमकदार फळांवर डाग पाडतो. यामुळे आपल्या मालाची क्वालिटी आणि उत्पन्न दोन्ही कमी होतं. पण घाबरायचं काहीच कारण नाही. याच्या नियंत्रणासाठी आपल्याकडे दोन्ही पर्याय आहेत. रासायनिक पद्धतीत पावसाळ्याच्या 4 महिन्यात दर महिन्याला स्ट्रेप्टोसायक्लिन आणि कॉपरची फवारणी करणं आवश्यक आहे. आणि जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात त्यांच्यासाठी ट्रायकोडर्मा आणि स्युडोमोनास हे जैविक मित्र एक प्रभावी उपाय आहेत. निवड तुमची आहे. माहिती आहे का, आपलं झाड कधीच खोटं बोलत नाही. त्याला काय हवंय, कोणतं अन्न कमी पडतंय हे त्याची पानं आपल्याला स्पष्टपणे सांगत असतात. आपल्याला फक्त त्यांची भाषा समजून घेता आली पाहिजे. चला तर मग शिकूया ही पानांची भाषा. हे 3 लक्षणं नीट डोक्यात ठेवा. जर झाडाची नवीन कोवळी पानं पांढरी पडत असतील तर समजून जा की त्याला लोह कमी पडतंय. जर पानं पिवळी झाली पण त्यांच्या शिरा अजूनही गडद हिरव्या असतील तर ती मँगनीजची कमतरता आहे. आणि जर पानांवर पिवळे हिरवे ठिपके असतील आणि पानांचा आकार लहान राहत असेल तर ती झिंकची कमतरता आहे, जी लिंबामध्ये खूप सामान्यपणे दिसते. आता आपण या बारमाही प्रणालीच्या सगळ्यात प्रगत आणि खरं सांगायचं तर रहस्यमयी भागाकडे आलो आहोत. हे तंत्र ज्याला जमलं तो लिंबू शेतीतला राजा झालाच म्हणून समजा. हे तंत्र आहे एका चक्रातून दुसऱ्या चक्रात जातानाचं व्यवस्थापन, ज्याला जोडणी किंवा कनेक्शन म्हणतात. याला आपण कनेक्शन पॉइंट असं म्हणूया. जरा कल्पना करा, झाडावर एकाच फांदीवर पिवळी जर्द रसरशीत फळं काढायला तयार आहेत आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला नाजूक नवीन फुलं उमलत आहेत. ही झाडासाठी एका तारेवरची कसरत असते आणि ती आपल्यालाच सांभाळायची आहे. आणि हे वाक्य बघा, किती अचूक वर्णन आहे या परिस्थितीचं. म्हणजे कसं, झाडामध्ये ना एकाच वेळी 2 गोष्टी घडत असतात. एकीकडे फळं पिकवण्यासाठी एक हॉर्मोन काम करतो, तो म्हणजे इथिलीन, आणि दुसरीकडे नवीन फुलं आणण्यासाठी दुसरा हॉर्मोन काम करतो, तो म्हणजे जिब्रेलिन. आता गंमत बघा, आपल्याला फळही हवंय आणि फुलंही हवंय. म्हणजे हे दोन्ही आपले मित्रच झाले, पण हे दोघे एकमेकांच्या अगदी उलट काम करतात. जणू काही एका घरात राहणारे 2 कट्टर वैरी. मग हा नाजूक समतोल साधायचा कसा? इथेच तर अनेक जण चुकतात. सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा सल्ला ऐका, कृत्रिम हार्मोन्सचा वापर टाळा. हार्मोन्स दिल्याने झाडाचा नैसर्गिक समतोल पूर्णपणे बिघडू शकतो. त्याऐवजी एक सोपं काम करा, झाडाला योग्य पोषण द्या, त्याला ताकद द्या. ह्या समस्येचं उत्तर आहे अमिनो ॲसिड. जसा एखादा खेळाडू त्वरित ऊर्जेसाठी प्रोटीन शेक पितो ना, त्याचप्रमाणे अमिनो ॲसिड हे झाडासाठी तयार अन्न आहे. हे दिल्याने झाडाला फळं पिकवणे आणि नवीन फुलं आणणे या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी सांभाळण्यासाठी प्रचंड ऊर्जा मिळते. यासोबत थोडं खत आणि झिंकची एक फवारणी दिली की बस, हा कनेक्शन पॉइंट अगदी सहज सांभाळला जातो. शेवटी हे एक चित्र सगळं काही सांगून जातंय. एका बाजूला आहे आपली पारंपरिक हंगामी शेती, जिथे उत्पन्न वर्षातून एकदाच येतं आणि तेही पूर्णपणे भावाच्या चढउतारांवर अवलंबून असतं. तर दुसऱ्या बाजूला आहे ही बारमाही प्रणाली, जी आपल्याला वर्षभर सातत्यपूर्ण आणि स्थिर नफा मिळवून देणारी एक पैशांची फॅक्टरी आहे. तर मग आता विचार करा, ही प्रणाली तुमच्या शेतीमध्ये एक मोठी क्रांती घडवू शकते का? तुमची 1 एकर जमीन एका सामान्य शेताऐवजी सतत नफा देणारं इंजिन बनवण्यासाठी तयार आहे का? अशाच प्रकारे आपल्या शेतीला बदलवणारी शास्त्रीय आणि व्यावहारिक माहिती मिळवण्यासाठी कृषी साथीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.